इकडे मराठवाड्यातील शेतकरी सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसलेला असताना सरकारकडून मात्र अजून सुद्धा केंद्राकडे प्रस्ताव गेला नसल्याचं समोर आलंय। आणि याच मुद्द्यावरून शरद पवारांसह विरोधकांनी सरकारवरती प्रश्नांची सरबत्ती केली आहे। पण आता केंद्रीय गृहमंत्र्यांनी सुद्धा त्यात उडी घेत भरीव मदतीचं आश्वासन दिले। त्यामुळे आता तरी राज्य सरकार केंद्राला प्रस्ताव पाठवणार की पंचनाम्याची वाट पाहणार असा सवाल उपस्थित होतोय। अतिवृष्टीचा बळीराजावर जोरदार घाव। सरकार कधी देणार केंद्राला प्रस्ताव? कालच अजितदादा, मी आणि आमचे एकनाथराव शिंदेजी आम्ही सगळे बसलो आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत काय करता येईल या संदर्भातला आराखडा तयार करणं सुरू केलाय। मदतीचा प्रस्ताव पाठवा, शहांचं विधान। कि महाराष्ट्र सरकार हमें डिटेल रिपोर्ट भेज दे। मोदी जी, महाराष्ट्र के किसानों की मदद करने में जरा भी देर नहीं लगाए। लवकर मदत द्या, पवारांचं आवाहन। माझा आग्रह आहे की राज्य सरकारने अगदी आज उद्या 2 दिवसात तो प्रस्ताव द्यावा। मराठवाड्यासह महाराष्ट्रातील बहुतांश पूरग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही। सरकारनं पंचनाम्यांची सक्ती केल्यामुळे शेतकरी अजूनही शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। पण याच दरम्यान एक माहिती समोर आली आहे, ती म्हणजे महाराष्ट्र सरकारनं अजूनही केंद्राकडे शेतकरी नुकसानीच्या मदतीसाठी अंतिम प्रस्तावच पाठवलेला नाही। त्यामुळेच राज्य सरकार कधी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार आणि कधी शेतकऱ्यांना भरीव मदत मिळणार असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। राज्य सरकारने अद्याप फायनल प्रस्ताव आम्हाला दिलेला नाही, त्यामुळे मला त्याच्यावर भाष्य करणं योग्य आहे। माझा आग्रह आहे की राज्य सरकारने अगदी आज उद्या 2 दिवसात तो प्रस्ताव द्यावा। मुख्यमंत्र्यांनी संबंधितांशी बोलावं आणि केंद्राची मदत ही लवकरात लवकर मिळून त्याचं वाटप सुरू करावं। महाराष्ट्रात अतिवृष्टी महापुरामुळे 60 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भातील शेती पिकं नष्ट झाली। अतिवृष्टीमुळे 30 जिल्ह्यातील 195 तालुक्यांना मोठा फटका बसला। अनेक जिल्ह्यात केवळ शेती पिकच नाही तर शेतजमीनही खरडून गेली आहे। शेतकऱ्यांचं हे नुकसान 2 पिढ्या भरून न निघणार आहे। बँक आणि पतसंस्थांची कर्ज उचलून शेती जगवणाऱ्या बळीराजावरती अतिवृष्टीनं महाआघात केलाय। त्यामुळे वेळीच शेतकऱ्याला आधार देण्याची गरज असताना सरकार नियम आणि निकषांचा मुद्दा पुढे करतंय। या दिरंगाईवरनं पवारांनी सरकारनं घाई करण्याचं आवाहन केलं। शरद पवारांनी अंतिम प्रस्तावावरून सवाल उपस्थित करत शेतकरी मदतीवरनं सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला। पण अमित शहांनी अहिल्यानगरच्या सभेत बोलताना शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचं आश्वासन देत राज्य सरकारला केंद्राकडे नुकसानीचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना करत हा प्रयत्न हाणून पाडला। देवेंद्र जी, एकनाथ शिंदे और अजित दादा, 3 में से एक भी बनिया नहीं है, मगर ये तीनों बनिए से पक्के हैं। मुझे पद्मश्री पाटिल का मूर्ति का अनावरण कर कर बुलाया और पूछ लिया तरीके से, अच्छे तरीके से, कि भारत सरकार महाराष्ट्र के किसानों के लिए क्या करेगी। कल ही तीनों ने लंबी बैठक मेरे साथ करी है। मैंने मोदी जी की ओर से उनको आश्वस्त किया है कि महाराष्ट्र सरकार हमें डिटेल रिपोर्ट भेज दे। मोदी जी, महाराष्ट्र के किसानों की मदद करने में जरा भी देर नहीं लगाए। अमित शहांच्या या भाषणानंतर ठाकरेंच्या सेनेचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी प्रतिक्रिया दिली। अमित शहांनी शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन पाहणी करावी आणि तात्काळ मदत द्यावी अशी मागणी ओमराजेंनी केली। तर देवेंद्र फडणवीसांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं सांगत भरीव मदतीचं आश्वासन दिलं। मीटिंग होती आहे, त्या मीटिंगला जे मुख्यमंत्री असणार आहेत प्रमुख, त्यांनी ह्या भागाचा पाहणी दौरा स्वतः केला आहे। 2 उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी स्वतः पाहणी दौरा केला आहे। काय प्रकारचं नुकसान झालंय आणि किती शेतकऱ्याची शेती बिचरक झाली हे स्वतः अनुभवलंय। जनावरं कशी वाहून घेते ते बघितलंय।
आता अपेक्षा आमची त्यांच्याकडनं इतकीच आहे की किमान 50,000 रुपये प्रति हेक्टरी मदत शेतकऱ्याच्या पदरात द्या. आणि दुसरं जे आश्वासन तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी दिलं होतं कर्जमाफी देण्याचं, ती कर्जमाफी देण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत हीच आहे. आमच्या शेतकऱ्यावर आपत्ती आहे. काही लोक या आपत्तीचंही राजकारण करू इच्छितात, पण त्यांना मी सांगतो काळजी करू नका. आमचं सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं आहे. कालच अजितदादा, मी आणि आमचे एकनाथराव शिंदेजी आम्ही सगळे बसलो आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत काय करता येईल या संदर्भातला आराखडा तयार करणं सुरू केलं आहे. आमच्या पाठीशी अमितभाई शहा आहेत. त्यांनी सांगितलं काळजी करू नका, काय लागलं ते केंद्र सरकारच्या माध्यमातून देऊ. त्यामुळे मी निश्चितपणे आपल्याला सांगतो, भरीव मदत शेतकऱ्यांना देण्याकरता राज्य सरकार निर्णय करेल. शेतकऱ्याच्या शेतात होतं नव्हतं ते सगळं वाहून गेलंय. इतकंच नव्हे तर शेतातली माती देखील खरडून गेली आहे. अशा वेळी सरकारनं पंचनाम्यांची अट न घालता सरसकट नुकसान भरपाई द्यावी आणि तीही लवकरात लवकर मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. पण राज्य सरकार पंचनाम्यांसाठी आग्रही असल्यामुळे अजूनही अतिवृष्टी नुकसानीचा अंतिम प्रस्ताव सादर होऊ शकलेला नाही. आता अमित शहांनी सूचना केल्यानंतर तरी हा प्रस्ताव लवकर सादर व्हावा आणि तत्काळ केंद्रानं शेतकऱ्यांना मदत द्यावी हीच अपेक्षा. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.